ये आपके पास में जो इंट्रोडक्शन टू बाइबल के संबंधित आपको जानकारी पहले भी दी गई है। मला विश्वास आहे की जे बायबलविषयीची बेसिक माहिती आहे ती तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचली असेल। तो पहले हम ये जानेंगे कि बाइबल का ये शुरुआत कहाँ से हुई, कब आपको ये इसका सब कुछ क्रमांक हुआ और किसने कब किस समय पे हुआ, ये सब जानना जरूरी है करके। बायबलचे म्हणजे पवित्र शास्त्राची जी स्थापना आहे ती कशी झाली किंवा पवित्र शास्त्र कसं निर्माण झालं किंवा त्याच्यामध्ये अध्याय कसे पडले, हे सगळं काही तुम्हाला बेसिक माहिती तुम्हाला आता देणार आहे। पहली चीज तो ये है कि बाइबल, ये परमेश्वर का वचन हमारे लिए है क्या और बाइबल हमारे उसके संबंधित क्या कहता है करके। परमेश्वराचं वचन आपल्यासाठी काय आहे आणि त्याच्याविषयी बायबल काय सांगते हे आपण पहिला समजून घेतलं। इसके लिए पहले दूसरी तिमोथी 3:16 जरा हम पढ़ेंगे। त्यासाठी आपण दुसरे तिमोथी 3 अध्याय 16 वचन आपण वाचूया। वहां पे लिखा गया है कि परमेश्वर का वचन क्या है करके और इसके पीछे कौन मददगार है करके, आणि त्याच्या पाठीमाग कोण मदतगार आहे हे त्या वचनांमध्ये लिहिलेलं आहे। तो पढ़िएगा उसको पहले, दूसरी तिमोथी 3:16। प्रत्येक ईश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणे, नीतिशिक्षण त्याकरिता उपयोगी आहे। त्याच्यापासून देवभक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामास सज्ज होतो। आमेन, प्रेज लॉर्ड। यहाँ पे हम देखते हैं कि परमेश्वर का हर एक वचन, पवित्र शास्त्र जो है परमेश्वर की प्रेरणा से रची गई है करके। आणि परमेश्वराचे जे प्रत्येक पवित्र शास्त्र देवाच्या प्रेरणेने झालेलं आहे। इंग्लिश ट्रांसलेशन में कई जगह पे ऐसा लिखा कि परमेश्वर का श्वास है करके ये, आणि इंग्लिश ट्रांसलेशन मध्ये असं लिहिलेलं आहे की परमेश्वराच्या श्वासाने झालेला आहे। तो ये परमेश्वर का हर एक वचन परमेश्वर का श्वास है आपके लिए और मेरे लिए करके। आणि परमेश्वराचं जे वचन आहे ते प्रत्येक परमेश्वराचा तो एक श्वास आहे असं इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे। जहां जहां परमेश्वर बात कर रहा है वो आपके लिए मेरे लिए परमेश्वर का श्वास है करके। जिथं जिथं परमेश्वर तुमच्या आणि माझ्यासोबत बोलत आहे वचनाद्वारे, तिथं तिथं परमेश्वरा तो एक श्वास आहे। जब हम देखते हैं पहले उत्पत्ति में जब आदम को परमेश्वर ने माटी से तैयार किया तो परमेश्वर ने उसके नाक पे श्वास फूका करके और उसमें जीवन लेकर आया करके। ज्या प्रकारे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये परमेश्वराने आदमाला निर्माण केलं आणि त्याच्या नाकपुड्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला, तसंच आपल्या जीवनामध्ये परमेश्वर वचन देत आहे। आमीन। अभी आने वाला 1 घंटा आप सहन करके बैठेगा, आपको जानकारियां आपको देते जाएंगे। आणि येणारा 1 तास तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका, सगळे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देणार आहे। आमीन। तो ये पहला चीज क्या है, परमेश्वर का जो वचन है परमेश्वर का श्वास है जो आपको मेरे को जीवन देता है करके। परमेश्वराचं वचन हे एक श्वास आहे जो तुम्हाला आणि मला आत्मिक जीवन देते है। हमें इसीलिए अगर आपको परमेश्वर की श्वास, परमेश्वर का जीवन की आवश्यकता है तो इसे आपको रोज पढ़ना की आवश्यकता है करके। जर परमेश्वराचं जे आत्मिक जीवन, तो श्वास आपल्याला रोज घ्यायचा असेल तर हे बायबल किंवा हे वचन रोज वाचणे खूप गरजेचं आहे। अभी ये बाइबल अपने बारे में क्या कहता है, पवित्र कलाम खुद अपने बारे में क्या कहता है करके। पवित्र शास्त्र स्वतःविषयी त्याचं मत काय आहे। हमें देखिए हर एक चीज अपने बारे में कुछ ना कुछ कहता है करके। काय प्रत्येक गोष्टी स्वतःविषयी काही ना काहीतरी सांगत असते। ये हॉल को पूछेंगे तो ये हॉल बोलेगा ये जगह पे आप लोग आके बैठ सकते हो, आप लोग आके आराधना कर सकते हो, आप लोग यहाँ पे आके आपकी जो चीजें, ये हॉल वो आपसे कह रहा है आप यहाँ पे कर सकते हो करके। बघा, एक हॉल जर विचार करायला गेला तर हा हॉल स्वतः त्याच्याविषयी काय विचार करत असं नाही की तुम्ही इथे येऊ शकताय, प्रार्थना करू शकताय, तुम्ही इथे आराम करू शकताय। ऐसे ही वचन उसके बारे में, ये वचन अपने बारे में क्या बोल रहा है करके। तसंच वचन स्वतःविषयी काय साक्ष देत आहे। पहले वो वचन कहता है ये एक गाइड करता है, ये आपको मार्ग दिखाता है करके। आणि पहिला जो मुद्दा आहे तो आहे की मार्गदर्शक आहे। आमीन। वो मैंने वहां पे लिखा, उसमें नोट्स में आपको लिखा गया है कि स्तोत्र संहिता 119 का 9 और जब 11 वचन पढ़ेंगे तो वहां पे मैं समझ में आता है ये वचन हमें मार्गदर्शन दिखाता है करके। बघा, इथे जर तुम्ही नीट बघितलं तर पवित्र शास्त्राची ओळख लिहिली आहे, त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की शास्त्र स्वतःविषयी काय सांगतं, तर पहिला पॉइंट आहे मार्गदर्शक। ते लिहिलेलं आहे स्तोत्र संहिता 119 अध्याय 9 आणि 11 वचन। वचन कहता है मैं मार्ग दिखाता हूं करके। वचन स्वतःविषयी सांगते की मी एक मार्गदर्शक आहे। हमें दूसरा वो कहता है कि मैं तुम्हारे अंदर की गलती तुम्हें पेनिट्रेट करता हूं करके। आणि दुसरा मुद्दा सांगण्यात आलेला आहे की तुमच्या चुका सुधारण्यास तुम्हाला मदत करतंय। आमीन। वो आपको मदद करता है, आपको सुधारने के लिए करता है करके। आणि तुम्हाला सुधारण्यासाठी
मदत करते अभी जो हमने वचन पढ़ा 3:16 में, वहां पे यही बात लिखा है कि वचन हमें सुधारता है, वचन हमें सही मार्ग में लेकर आता है। आता जे आपण वचन वाचलं 2 तिमोथेय 3:16 त्याच्यामध्ये तेच लिहिलेलं आहे की चुका सुधारण्यास एक मदत होते। देखिए वचन पहला कहता है मैं मार्ग दिखाता हूं करके, बघा वचन स्वतःविषयी पहिला सांगतंय की मी एक मार्गदर्शक करतोय। दूसरा वो कहता है करके आपके गलतियों का जो भी गलती है वो आपको बताता है करके, आणि तुमच्या ज्या चुका आहेत ते तुम्हाला सांगतोय। आमीन। तीसरी चीज वो अपने बारे में ऐसा कहता है कि वो एक प्रकाश है करके, आणि तिसरा जो मुद्दा आहे तो स्वतःविषयी सांगत आहे तो म्हणजे तो एक स्वतः प्रकाश आहे। ये वचन कह रहा है मैं आपके लिए एक प्रकाश हूं करके, आणि हे वचन तुमच्या आणि माझ्यासाठी सांगत आहे की मी तुमच्यासाठी एक प्रकाश आहे। स्तोत्र संहिता 119 का 105 जब हम पढ़ेंगे, स्तोत्र संहिता भजन संहिता 119 का 105 में लिखा गया है कि वचन एक प्रकाश है करके। स्तोत्र सुद्धा 119 अध्याय त्याचं 105 वचन जर आपण वाचलं तर त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की वचन हे एक प्रकाश आहे। साथ ही साथ में ये आपके अंधकार को हटाने वाला प्रकाश है करके, त्याचबरोबर हा एक असा प्रकाश आहे जो तुमच्यातील अंधकाराला काढून टाकेल। आमीन। तीसरी चीज यहाँ पर, चौथी चीज यहाँ पे है कि ये वचन क्या करता है, ये आपको चीरता है करके। आणि वचन ही एक अशी गोष्ट आहे ती खूप तीक्ष्ण अशी गोष्ट आहे जी तुम्हाला छेदून जाऊ शकते। इब्रानियों की पत्री उसका 4:2 में लिखा गया है कि ये वचन आपको चीरता है करके, आपके अंदर जाता है करके। आणि इब्री लोकास पत्र त्याचा 4 त्या 2 वचनामध्ये असलेलं आहे की ते तुम्हाला छेदून जातंय वचन। देखिए ये वचन क्या खुद के बारे में क्या क्या कह रहा है करके, बघा वचन स्वतःविषयी काय सांगत आहे। सो ये वचन कहता है करके मैं मार्ग दिखाता हूं करके, ते पहिला तर म्हणत आहे की मी तुम्हाला मार्गदर्शक असा आहे। दूसरा वो आपको आपकी गलतियां बताता है करके, दुसरं तर सांगत आहे की मी तुमच्या चुका दाखवतोय। तीसरी चीज वो आपको ये कहता है करके वो तीक्ष्ण, वो तीर के समान चल जाता है करके, आणि चौथीची गोष्ट सांगत आहे की ते तीक्ष्ण म्हणजे तुम्हाला छेदून जाण्यासारखं ते करतंय। और क्या कहता है ये वचन एक आईना है। आणि त्याच्यानंतरची गोष्ट 5वी गोष्ट जी आहे ती म्हणजे वचन एक आरसा आहे। आरसा में आपको पता है ना क्या दिखता है करके, बघा आरशामध्ये तुम्हाला माहित असेल की काय आहे। आमीन। हम घर से निकलने से पहले सबसे पहला क्या देखेंगे, आरसा देखेंगे। आपण सगळ्या म्हणजे घरातून बाहेर पडत असताना आपण पहिला काय बघणार आहे, आरसा बघणार आहे। हम अपने देखेंगे शक्ल में कुछ खराबी है, कुछ गलत है, यहाँ पे कुछ गलत हुआ है क्या, यहाँ बराबर से कुछ लगा है कि नहीं, पाउडर लगा है कि नहीं, आपकी जो भी चीजें वो बराबर से है कि नहीं करके। आणि आपण जेव्हा आरशात बघतो त्यावेळेस स्वतःला निहाळतोय की आपलं व्यवस्थित आहे की नाही, चेहरा व्यवस्थित आहे की नाही, आपली केस व्यवस्थित आहेत किंवा आपलं पूर्ण पेहराव आपण बघतोय। आमीन। ये सोचिए ये आईना कभी आपसे झूठ बताएगा क्या? आरसा कधी तुम्हाला कधी खोटं सांगतोय? कुछ और शक्ल दिखाएगा क्या? काय तुम्हाला दुसऱ्याचा चेहरा दाखवतोय? नहीं, वैसे ही ये वचन है करके। तसंच हे वचन आहे। जब वचन को आप देखोगे तो आप कौन है करके आपको पता चल जाएगा करके। हे वचन जर तुम्ही वाचाल तर तुम्हाला स्वतः तुम्ही आरशामध्ये पाहिल्यासारखं, आत्मिक आरशामध्ये पाहिल्यासारखं होईल। ये वचन ये हमें ये बताता है हमें क्या करना है और क्या नहीं करना है करके। वचन आपल्याला सांगत राहील की आपल्याला नेमकं काय करायचं आणि काय नाही करायचं। हे थी वचन के बारे में कुछ जानकारी आप, आणि हे होतं वचनाचं त्याच्याविषयी स्वतःचं मत। हमें अगली जानकारी ये है करके अब ये बाइबल ये शब्द कैसे आया और कहां से आया करके। आता त्याच्यानंतरचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बायबल हा शब्द कुठून आला। आमीन। हम बोलते हैं बाइबल है बाइबल करके, आपण म्हणतोय की ठीक आहे बायबल आहे म्हणून, परंतु ये बाइबल शब्द आया बहुत देरी से आया हुआ शब्द है करके। पण हा बायबल हा शब्द आहे जो खूप वेळेने आलेला शब्द आहे। आमीन। इसको 4th शताब्दी के समय पे आया आणि या 4थ्या शतकापासून ह्या बायबल या म्हणजे ज्या शब्द आहे याला मान्यता देण्यात आली। बाइबल ये एक यूनानी ग्रीक भाषा में से बिबिलिया में से आया हुआ शब्द है करके, आणि बायबल हा शब्द ग्रीक शब्द बिब्लिया या शब्दापासून आलेला आहे। और इसीलिए इसको वहां से इसका बिबिलिया का अर्थ है छोटे पुस्तके करके। आणि बिब्लिया ह्या ग्रीक भाषेमध्ये त्या शब्दाचा अर्थ आहे की लहान पुस्तके। और सचमुच अगर इसे देखने जाएंगे ना ये बाइबल एक इसकी बहुत बड़ी एक कहानी है करके। आणि बायबल याच्याविषयी खूप मोठी अशी घटना किंवा एक गोष्ट आहे। ये पहले तो ये नाम आने का कारण एक जगह के वजह से है। हे नाव पुढे यायचं याचं कारण एक ठिकाण आहे। लेबेनॉन करके एक जगह है, लेबनॉन म्हणून एक ठिकाण आहे। वहां पे बिबिलियोस करके एक पोर्ट था करके, आणि बिब्लियोस नावाचा एक पोर्ट होता। आमीन। उस जगह से क्या होता था
पैपरस करके जो पत्ता होता था वो एक्सपोर्ट जाता था करके वहां से। अच्छा, पेड़ का पत्ता. हाँ, पेड़ का पत्ता करके। आणि जे आपल्या इकडे जसं खाऊची पानं असतात तसं त्यांच्या इकडे एक झाडाचं एक जे पान असतं तिथून ते एक्सपोर्ट व्हायचं, म्हणजे तिथून त्या पूर्ण त्या भागाला पोहोचवलं जायचं. इसी पैपरस के बाद में हमारा पेपर करके शब्द आया करके। आणि ह्याच पॅपिरस ह्या शब्दापासून पेपर हा जो शब्द आहे तो आलेला आहे. हमें देखिए हर चीज के पीछे एक कहानी है करके। बघा प्रत्येक गोष्ट प्रत्येक घटना त्या गोष्टी मागे काही ना काहीतरी आहे घटना. आज ये पेपर करके हम बोल रहे, ये पैपरस करके एक जमाने में एक पान था जिसमें लिखा करते थे पुराने जमाने, उससे ये नाम पेपर आज आया है करके। आज पेपर हा शब्द कुठून आलेला आहे तर जुन्या म्हणजे त्या काळामध्ये पेपरस हा एक झाडाचं पान होतं, त्याच्यावर लोक लिहित होते आणि त्या नावापासूनच हे जे कागद तयार झालेलं आहे याला पेपर म्हटलं जातं. इसीलिए ये बाइबल का नाम जो है, मैंने आपसे कहा 4थे शताब्दी में जाके इसे बाइबल करके कहा गया था। 4थ्या शतकामध्ये येऊन ह्या पुस्तकाला बायबल असं नाव देण्यात आलं. अगर हम देखने आएंगे बाइबल सचमुच क्या है करके, ये बघा बायबल खरोखर काय आहे. हमें अगर ये इसे हम देखेंगे, ये एक छोटी सी ग्रंथालय है करके, एक छोटी सी लाइब्रेरी है करके। आणि बायबल हे एक लहानसं ग्रंथालय आहे. हमें हम जाते हैं लाइब्रेरी में जाके देखते हैं ना कितने सारे पुस्तकें वहां पे रहते हैं जर करके। तुम्ही लायब्ररीमध्ये गेला असेल तर तुम्हाला दिसून येईल की किती सारी पुस्तकं तिथे ठेवलेली असतात. इसी तरह ये बाइबल के अंदर 66 पुस्तकें हैं करके हमें समझ में आता है। तसंच ह्या लहानशा ग्रंथालयामध्ये या बायबलमध्ये 66 पुस्तक आहेत. हमें 40 से अधिक लेखकों ने इसे लिखा हुआ पुस्तक है आणि करके। 40 पेक्षा जास्त लेखकांनी ह्या बायबलला लिहिलेला आहे. आमीन। इसमें हम देखते हैं करके इस बाइबल को विभाग किया गया है जुना करार और नवा करार में करके। त्याचबरोबर या बायबलचं वर्गीकरण 2 भागांमध्ये केलेलं आहे. एक जुना करार आहे, एक नवीन करार आहे. आमीन। ये सारी चीजें आपके उस नोट में लिखा है, आप घर पे जाकर दोबारा इसे पढ़िएगा जरूर या करके। सगळ्या गोष्टी तुमच्या त्या नोट्स मध्ये लिहिलेल्या आहेत, तुम्ही घरी जाऊन नक्की वाचा. आमीन। वहां पे जुना करार में क्या है लिखा गया है, परमेश्वर के साथ में जो संबंध है वो नियमों के संबंधित के द्वारा होता था करके। आणि जुन्या करारामध्ये नेमकं काय आहे तर जुन्या करारामध्ये जे परमेश्वराने लावून दिलेले नियम होते त्या नियमांसंबंधीचे सगळ्या काही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. और नवीन करार में आते हैं तो परमेश्वर की कृपा के साथ में परमेश्वर के संबंध दिखाया जाता है आणि करके। नव्या करारामध्ये आल्यानंतर परमेश्वराची जी कृपा आहे त्याच्याविषयीचा आपला जो देवाबरोबरचा संबंध आहे तो लिहिण्यात आलेला आहे. आमीन। देखिए तो ये हो गया बाइबल की कितनी सारी, मतलब ये महत्व कैसा, बाइबल नाम कैसे आया करके। बघा या सगळ्या गोष्टी झाल्या बेसिक इन्फॉर्मेशन बायबलच्या, म्हणजे बायबल शब्द कुठून आला किंवा बायबलमध्ये किती पुस्तक आहेत ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यामध्ये. और ये बाइबल के कौन से भाषाओं में लिखी गई करके हम ये जानेंगे बाद में। त्याच्यानंतर आपण जाणून घेऊया की बायबल हे मूळ कुठल्या कुठल्या भाषेमध्ये होतं. अगर हम देखेंगे 3 लैंग्वेज में बाइबल को लिखा गया था मुख्य रीति से। खरं बघायला गेलं तर मुख्य 3च भाषा होत्या ज्या बायबल त्याच्यामध्ये लिहिण्यात आलं होतं. पहली भाषा थी हिब्री भाषा, पहिली जी भाषा होती ती म्हणजे इब्री भाषा होती. दूसरी अरामिक भाषा, दुसरी होती आरामी भाषा और तीसरी थी ग्रीक भाषा में। आणि तिसरी जी होती ती म्हणजे ग्रीक भाषा. पुराना करार है ना 98% हिब्री इसमें लिखा गया करके। आणि जवळजवळ जो जुना करार जो आहे तो जवळजवळ 98% इब्री भाषेमध्ये लिहिण्यात आहे. और 2% एक अरामिक भाषा में लिखा गया करके। आणि 2% आरामी भाषेमध्ये लिहिण्यात आलेला आहे. और जो नया करार है ये ग्रीक भाषा में 99% तक 0.5 उसमें 99% ये ग्रीक में लिखा गया करके। आणि नव्या कराराचं सांगायचं झालं तर ग्रीक मध्ये ते जास्तीत जास्त म्हणजे 99% ते ग्रीक मध्येच लिहिलेलं आहे नवा करार. हमें देखिए बाइबल का बहुत बड़ा एक इतिहास भी है करके। बघा बायबलचा खूप मोठा इतिहास आहे. कुछ लोगों ने प्रेम किया है, कुछ लोगों ने तिरस्कार भी किया है। बघा काही लोकांनी बायबलवर प्रेम केलेलं आहे तर काही लोकांनी त्याचा तिरस्कार केलेला आहे. जिसने भी बाइबल को पढ़ा है वो 2 रीति से इसको देखता है करके। बघा बायबल ज्यांनी वाचलेलं आहे त्याला त्यांच्या दोन दृष्टिकोन त्यांच्यामध्ये असतात. कि ये बाइबल किसी को अच्छा लगता है, किसी को बुरा लगता है करके। कुणाला बायबल चांगलं वाटतंय, आवडतंय किंवा कुणाला नाही आवडत. हमें देखिए एक बार ऐसा हो गया था करके। बघा एखादा असं झालं होतं. एक तत्वशास्त्र था, फिलोसोफर था एक तत्वशास्त्र होता जिसको आप 10वीं के किताब में आज भी उसका नाम देखेंगे, वोल्टायर करके एक नाम का एक व्यक्ति था करके। एक वोल्टायर नावाचा एक व्यक्ती होता. ये उसका काल था 1600 के 1700 के काल
में उसका ये समय था करके। आणि त्याचा जो वेळ होता म्हणजे तो जेव्हा जिवंत होता त्यावेळी 1600 ते 1700 ह्या काळामध्ये तो होता वो बहुत बड़ा तत्वज्ञानी, किताबों को बहुत पढ़ने वाला व्यक्ति था आणि करके। तो खूप पुस्तकी खूप वाचायचा आणि तो एक तत्वज्ञानी होता तो ये वोल्टेयर एक दिन क्या कहता है मालूम है आणि वोल्टेयर तो एक दिवशी असं म्हणतोय कि ये बाइबल जो क्या होने वाला एक दिन में मालूम है, बायबल हे जे पुस्तक आहे ते काय होणार आहे माहिती आहे 100 साल के बाद में 100 वर्षानंतर ये कौन सी ग्रंथालय में ऐसे ही पड़ा रहेगा और वहां पे धूल वहां पे लगा हुआ रहेगा। आणि हे बायबल कुठल्या तरी एका ग्रंथालयामध्ये पडून राहिला आणि याला कोणीच वाचणार नाही हमें ये परमेश्वर पे विश्वास नहीं करता था, आणि तो एक नास्तिक होता तो देवावर विश्वास ठेवत नव्हता परंतु परमेश्वर का कार्य जरा देखिएगा। देवाचं कार्य जरा बघा आमीन। ये व्यक्ति गुजर गया तो व्यक्ती मेला और ये गुजर जाने के बाद में 50 साल में ही त्या व्यक्ती वारल्यानंतर 50 वर्षामध्ये इसी के घर में त्याच्याच घरावर इवेंजेलिकल बाइबल सोसाइटी करके एक प्रिंटिंग प्रेस चालू हो गया करके। इव्हँजेलिस्ट बायबल सोसायटी म्हणून एक मोठी प्रिंटिंग सोसायटी तिथं चालू झाली आमीन। जिनीवा में जहां पे बाइबल का सबसे ज्यादा प्रिंटिंग पहली बार हुआ था आणि करके। जिलिवामध्ये ते एक ठिकाणाचं नाव आहे त्याच ठिकाणी जास्तीत जास्त बायबल प्रिंट केले जातात आमीन। ये वोल्टेयर ने एक बार कहा था कि बाइबल टिकेगा नहीं बघा करके। वोल्टेयरने म्हटलं होतं की बायबल कुठं टिकणार नाही म्हणून 100 वर्ष तक के बाद में ये किसी ग्रंथालय में पड़ा रहेगा, 100 वर्षानंतर हे कुठल्या तरी अडगळीच्या म्हणजे कुठल्या तरी ग्रंथालयामध्ये पडून राहील परंतु परमेश्वर का कार्य पण देखिएगा देवाचं करके। कार्य बघा आमीन। जिसने ठुकराया ज्यांनी नाकारलं आमीन, उसी के घर को प्रिंटिंग प्रेस बनाकर संसार भर में बाइबल पहुंचाया करके। त्याच्याच घरावरती प्रिंटिंग प्रेस बसवून पूर्ण जगभरामध्ये एक बायबल पोहोचवण्यात आलं इसीलिए आप और मैं कभी निराश नहीं होना, कोई भी इस बाइबल को तिरस्कार करता रहेगा, हटाता रहेगा तो म्हणून तुम्ही कोणी निराश होऊ नका जर देवाला किंवा या बायबलला कोणी जर नाकारतंय आमीन। कोई भी बाइबल के विरोध में कुछ कहता है, कोई बात नहीं, जर बायबलच्या विरोधात कुणी काही बोलत असेल तर तुम्ही काय बोलू नका आमीन। जब समय बीत जाएगा इतिहास हमें ये सिखाएगा करके बघा वेळ गेल्यानंतर आपल्याला इतिहास असं सांगतोय कि हालेलुया, परमेश्वर ने जिन्होंने भी ठुकराया प्रभु ने उसको इस्तेमाल किया है ज्यांनी करके। ज्यांनी नाकारलेले त्या प्रत्येकाला देवाने उपयोग केलेला आहे. आमीन। ये बाइबल बनने में बहुत कष्ट उठाया गया बघा बायबल बनवण्यामध्ये ते तयार करण्यामध्ये खूप सारे कष्ट आलेले आहेत आमीन। ये बाइबल ये जो आपके पास में बुक पहुंचा है ना, ये साधारण रीति से नहीं पहुंचा है। हे बायबल हे जे पवित्र शास्त्र तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे ते साधारण पद्धतीने नाही पोहोचलं इसको बहुत साल लगे और बहुत समय के बाद में इसको आपको एकत्र करके आपके पास में मेरे पास में आया है। खूप वर्ष लागले हे एकत्र करायला याच्यामध्ये पूर्ण एडिटिंग करायला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवायला आमीन। इसीलिए इस बाइबल को हमेशा आपके साथ में रखिएगा करके। त्यामुळे बायबल जे आहे पवित्र शास्त्र तुमच्याकडे कायम ठेवत जा. आमीन। आज अनेक लोग बाइबल फोन में देखते हैं, टैब में देखते हैं, लैपटॉप में देखते हैं, परंतु वो ये नहीं जानते कितने लोगों ने इसके पीछे मेहनत किया था, वो हम देखने वाले हैं करके। आणि बघा अनेक जण आताच्या युगामध्ये फोनमध्ये ठेवतात किंवा त्यांच्या आयपॅडमध्ये याच्यामध्ये बायबल डाउनलोड करून ठेवतात आणि त्याच्याद्वारे प्रचार करतात पण हे बायबल तुमच्यापर्यंत पोहोचण्यात किती कष्ट लागले किती त्रास झाला हे आज आपण बघायचं आहे. बाइबल कैसे आया करके, बायबल कसं आलं पहला जो प्रोसेस था ओरल तोंडी रीति से ये लोगों तक पहुंचाया गया। बायबल जे आहे बायबल मधली वचनं मौखिकरित्या म्हणजे तो सांगून इतरांना सांगून असं इतरांपर्यंत पोहोचवण्यात आलं. दूसरे बाद में मूसा के समय पे हम देखते हैं इसे मूसा ने बाद में इसको लिखा करके पहले 5 पुस्तकों को हमें समझ में आता है। आणि त्याच्यानंतर आपल्याला समजते की मोशेने जे पंचग्रंथ आहे पहिली 5 पुस्तकं मोशेने लिहून काढले. उसके बाद में बहुत लोगों ने बाइबल को अलग अलग जगहों पे लिखा आणि वेगवेगळ्या ठिकाणी बायबल मधल्या काही जे पुस्तक आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी लिहिण्यात आले. इन सबको कलेक्ट किया गया, सबको एकत्र किया गया त्या करके। सगळ्या लेखकांची सगळीकडची जी पुस्तक आहेत ती एकत्र करण्यात आली. उसके बाद में 66 पुस्तकों को उन लोग ने इसको ऑर्डर में लेकर आके रखा करके आणि त्या 66 पुस्तकांना एका अनुक्रमणिकेमध्ये घेऊन आणलं. उसके बाद में उसके अंदर की जो स्पेलिंग मिस्टेक्स है, जो भी वाक्य में स्पेलिंग गलत है उसको उन लोग ने सीधा किया करके त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एडिटिंग करण्यात आलं म्हणजे त्याच्या काही स्पेलिंग मिस्टेक असतील किंवा काही चुकलं असेल तर ते बरोबर करण्यात आलं. उसके बाद में इस 66 पुस्तकों को मान्यता वाली पुस्तकें कहा गया करके त्याच्यानंतर 66 पुस्तकांना ह्या मान्यता देण्यात आली की हे बायबल म्हणण्यात
आहेत. पहले कैसे? तोंडी रीति से, बघा जे पवित्र शास्त्राच्या निर्मितीचे जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे तोंडीरित्या. दूसरा इसे लिखित रीति से गया, दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे लिखित. उसके बाद में इसे अनेकों ने जो लिखा उसको एक साथ कलेक्ट किया गया, जो तिसरा टप्पा आहे तो म्हणजे एकत्रीकरणाचा. और उसके बाद में चौथे टप्पे में उसको ऑर्डर में रखा गया. चौथा जो टप्पा आहे पवित्र शास्त्राच्या निर्मीकरणाचा तो म्हणजे क्रमाने व्यवस्थित करणे. और उसमें थोड़ा जो स्पेलिंग मिस्टेक थे, जो गलत शब्द में जहाँ पे गलतियां थे उसको सुधार किया करके. त्याच्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये थोडं सुधारणा किंवा एडिटिंग थोडी करण्यात आली. और उसके बाद में इस 66 पुस्तकों को मान्यता वाली पुस्तक कहा गया आणि करके. त्याच्यानंतर मग या पुस्तकाला एक मान्यता देण्यात आली. हमें जरा ये सोचिएगा करके, इसे मान्यता इसे कब दिया गया था करके. बघा विचार करा, ह्या बायबलला हे बायबल मान्यता असं कधी मान्यता देण्यात आली. आमीन. इसको पहले जुना करार को जो 39 पुस्तकें हैं, पहिली आपल्या बायबल मधली पहिली जी 39 पुस्तकं ज्याला आपण जुना करार म्हणतोय, AD 90 में, अभी 2004 साल चालू है ना, 90 के काल में रबियों ने मिलकर 39 पुस्तकों को मान्यता वाली पुस्तकें दी गई करके. आता बघा जसं 2024 साल आहे तसं ह्याच्या पाठीमागं इसवी सन 90 मध्ये काही रबींनी मिळून एकत्र येऊन पहिल्या आपल्या 39 पुस्तकांना मान्यता दिली. आमीन. ये रबी लोग हैं, ये स्कॉलर्स लोग थे, वहां के यहूदी लोग थे, इन्होंने मिलकर पहले जुना करार को मान्यता वाली पुस्तकें 90 के शतक में दिया गया था. इसवी सन 90 मध्ये पहिल्या 39 पुस्तकांना काही रबींनी यहूदी होते, काही म्हणजे खूप असे हुशार पंडित जे होते त्यांनी मिळून पहिल्या 39 पुस्तकांना मान्यता दिली. उसके बाद में 400 साल में, मतलब तीसरे शताब्दी के 397 374 300 400 के साल के समय पे बाकी नए करार के 27 पुस्तकों को मान्यता दी गई करके. हाँ, मतलब 400 के समय पे. आणि जवळजवळ इसवी सन 400च्या वेळामध्ये नंतरच्या ज्या उरलेल्या पुस्तकांना मग मान्यता देण्यात आली. तब जाके सोचो 400वां वर्ष में जाके 66 पुस्तकों को क्या दिया गया था? मान्यता दी गई थी करके. पहिला जे आपण बघितलं की इसवी सन 90 मध्ये मान्यता दिली पहिल्या 39 पुस्तकांना. त्याच्यानंतर मग जवळजवळ 400 सुरू व्हायच्या त्या काळामध्ये मग त्या उरलेल्या पुस्तकांना मान्यता देण्यात आली. जरा ये सोचिएगा, इसमें बहुत मेहनत लगी है लोगों ने. बघा विचार करा, याच्यामध्ये खूप कष्ट लागले मान्यता आणण्यासाठी. पहले तो सब तोंडे रीति से थे, फिर लिखा गया, उन सबको एकत्र किया गया करके. बघा पहिली तर गोष्ट म्हणजे ते सगळं मौखिक होतं, त्याच्यानंतर त्याला लिहिण्यात आलं, त्याच्यात सुधारणा करण्यात आल्या. आमीन. इसको कलेक्ट तो किए अभी, त्याला एकत्र तर केलं, परंतु ये सब कैसे थे मालूम है? पण हे कसं होतं माहिती आहे? आमीन. ऐसे स्क्रोल के समान थे, ऐसा रखा गया था. आणि जसं आपण एखादा कागद गुंडाळतोय तसं गुंडाळलेला स्क्रोल केलेलं त्याच्याप्रमाणे होतं. इधर पूरा ऐसा लिखा रहता था, पूरा वचन लिखा हुआ रहता था. आणि ते पूर्ण असं एकाखाली एक असं लिहिलेलंच असायचं. उसमें अध्याय नहीं था, उसमें वचन नहीं समझ में आता था. आणि त्याच्यामध्ये असं नव्हतं की हा अध्याय वेगळा आहे किंवा हे वचन असं एक सारखंच जसं आपण निबंध लिहितो तसं लिहिलं असायचं. आमीन. ये कब हुआ मालूम है? अध्याय विभाग कब हो गया? आणि हे जे एकत्र करण्याचं आहे ते अध्याय वेगळं कधी झालं माहित आहे? 1227 के साल में इसे स्टीफन लैंगटन करके एक व्यक्ति ने इसे अध्याय में भाग किया करके. आणि स्टीफन लँग्टन यांनी 1227 मध्ये बायबल मध्ये अध्याय विविधीकरणाचं काम केलं. अभी अध्याय विविध हो गया. अभी एक अध्याय पूरा ऐसा 50 अध्याय है तो उसमें वचन नहीं होता था, पूरा वैसे का वैसा लिखा जाता था. आता 1227 नंतर असं व्हायला लागलं की बायबल मध्ये कसं व्हायला लागलं की अध्याय फक्त असायचं, वचन नाही. फक्त अध्याय एवढा, दुसरा अध्याय एवढा, असं पूर्ण अध्याय असायचं. उसके बाद में इसको वचन अलग अलग करके किया गया करके. त्याच्यानंतर ह्याला हे वचन वेगवेगळं करण्यात आलं. आमीन. ये किया था, एक रबी था, यहूदी रबी था, नेथन करके. नेथन हा एक यहूदी रबी होता. उसने 1448 के वर्ष में जुना करार को उसने वचन में अलग अलग किया करके. आणि जुन्या करारामध्ये वचनाचं विभागण्याचं काम हे नेथन हे जे यहूदी रबी होते त्यांनी केलेलं आहे. उसके बाद में नए करार को रॉबर्ट ईस्टीन करके इस व्यक्ति ने किया. आणि नव्या करारामध्ये वचनाचं विविधीकरणाचं काम रॉबर्ट एस्टिन यांनी 1555 मध्ये केलं. 1555 में 1555 के समय पे इसे क्या किया? वचन को अलग अलग करके दे दिया. आणि 1555 मध्ये मग याला वचन वेगवेगळं करण्यात आलं नव्या करारामधलं. हमें देखिए, आज हमें वचन एक पढ़ने के लिए बहुत दिक्कत होती है. आणि आपल्याला बघा एक वचन वाचण्यासाठी खूप त्रास होतोय. हमें वो समय पे
पूरा ऐसा बड़ा सा पेपर होता था, उसको लोग पढ़ते थे करके। आणि बघा जुन्या करारामध्ये मोठा ते स्क्रोल असायचा, त्याचं ते मोठं लिहिलेलं असेल ते पूर्ण सगळं वाचत आज बसायचं. हमें कितना सिंपल करके, कितना आसान कर कर हमें ये दिया गया है, लो और पढ़ो करके। आपल्याला की किती सोपं करून दिलेलं आहे की हे घ्या आणि वाचा, परंतु हम कितना इस पे जोर लगा रहे पण हे वाचण्यासाठी आपण किती प्रयत्न करतोय. आमीन। इसीलिए इसे आप जब देखोगे ना तो ये सोचना कितने लोगों ने इस पे मेहनत किया है, तब जाके आपके और मेरे पास में आया है करके। आणि तुम्ही हे विचार करा की हे या बायबल तयार करण्यामध्ये कितीतरी लोकांनी कष्ट घेतलेले आणि याला आपण किती आदर केला पाहिजे. आमीन। आज यहाँ पे सीखते वक्त जरा सोचिएगा कितने लोगों ने कितना मेहनत किया, अध्याय अध्याय करने के लिए, वचन वचन करने के लिए, कितना समय उन लोग ने डाला है करके। बघा तुम्ही विचार करा, हे बायबल एकत्र आणण्यामध्ये, त्याच्यामध्ये अध्याय करण्यामध्ये, त्याचं वचन काढण्यामध्ये कितीतरी कष्ट त्यांनी केले असतील. आमीन। आज लोग भाषांतर भी कर रहे करके, अलग अलग भाषाओं में करके। आज या बायबलचं अनेक भाषांमध्ये भाषांतर होत आहे. आमीन। अगर आप स्टैट्स देखोगे ना, बहुत सारे लोग है ना अपना जीवन दे देते हैं भाषांतर करने में करके। आणि अनेक जण आपलं जीवन त्याच्यामध्ये घालवून देतात हे भाषांतर करण्यासाठी. आमीन। ये भाषांतर करना कोई साधारण सा काम नहीं है आणि करके। भाषांतर करणं काही सोपी गोष्ट नाही आहे. आमीन। इसके पीछे भी बहुत मेहनत लगती है आणि त्याच्या करके। पाठीमागे देखील खूप कष्ट लागतात. आमीन। आज ये पूरा बाइबल को अगर आप देखोगे ना, पूरे अगर आप संसार में कितना भाषा है आपको पता है? तुम्हाला माहिती आहे जगामध्ये किती भाषा आहेत? 7358 भाषाएं है करके। 7358 भाषा आहेत. हमें कितना मालूम है? आपल्याला किती माहिती आहे? हमें ये मालूम है मराठी, हिंदी, इंग्लिश, तेलुगु, तमिल, आंध्रा, ये थोड़े थोड़े भाषा हमारे भारत की हमें पता है करके। आणि आपल्याला किती भाषा माहिती आहे? तर मराठी, हिंदी, इंग्लिश आणि त्याच्यानंतर बाकीचं काही माहित असेल तर ये कन्नड. पूरे वर्ल्ड में, पूरे संसार में 7358 भाषाएं है करके। आपल्याला एवढ्याच माहिती आहेत, पण एकूण जगामध्ये 7358 भाषा आहेत. इनमें से कितने भाषाओं में पूरा बाइबल है मालूम है आपको? आणि 7358 पैकी किती भाषांमध्ये बायबल ट्रान्सलेटेड आहेत माहित आहे? 699, 700 में एक कम। आणि 700 म्हणजे 699 भाषांमध्ये बायबल ट्रान्सलेटेड आहे. पूरा बाइबल, हाँ पूरा बाइबल। आणि पूर्ण बायबल म्हणते पूरा बाइबल 7358 भाषाओं में से 699 भाषाओं में ही ये किया गया है पूरा बाइबल अभी तक। आणि आतापर्यंत तरी ये 2-3 साल तक की बात है। आणि ह्या 2-3 वर्षापूर्वी म्हणजे ह्याच्यातलीच गोष्ट आहे की 7358 ह्या भाषांपैकी 699 भाषांमध्ये ट्रान्सलेट करण्यात आलेलं आहे. और नए करार 1550 भाषाओं में नए करार को किया गया करके। आणि नवीन करार हा एक 1550 ह्या भाषांमध्ये ट्रान्सलेट करण्यात आलेला आहे. हमें पूरा बाइबल 699, पूर्ण बायबल जे ट्रान्सलेट करण्यात आले ते 699 भाषांमध्ये, और नया करार 1550 तक, आणि जो नवा करार जो ट्रान्सलेट करण्यात आलेला आहे तो आलेला आहे 1550 ह्या भाषांमध्ये. और आज ट्रांसलेशन अभी भी चालू है। आता पण अजून देखील ट्रान्सलेशन चालू आहे. 2722 भाषाओं में आज ट्रांसलेशन लोग दुनिया के कोने कोने में कर रहे हैं। आणि 2722 भाषांमध्ये अजून लोक ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. और आज अभी तक 2036 भाषाएं अभी भी बची हुई है। अजून 2036 भाषा लँग्वेज उरलेल्या आहेत. देखिए आप तक, मेरे तक बाइबल पहुंच गया, ये बहुत बड़ी बात है करके। बघा ही खूप मोठी गोष्ट आहे की आपल्यापर्यंत मराठी, आपण ज्या भाषेमध्ये कम्फर्टेबल आहोत त्याच्यामध्ये आपल्याला पोहोचलेला आहे. आमीन। आज भी 2000 से अधिक भाषाओं में बाइबल का एक शब्द पहुंचानी है करके। बघा विचार करा, अजून 2000 भाषा अजून अशा आहेत त्याच्यामध्ये बायबलच पोहोचलेलं नाही आहे. हमें प्रार्थना करना है कि नहीं इसके लिए भी फिर आपल्याला प्रार्थना करके? करायला पाहिजे की नाही? आमीन। इन जगहों पे आप बोलते हो संसार के कोने कोने में वचन जाना चाहिए करके। तुम्ही म्हणताय की जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत वचन पोहोचो. बाइबल अगर वहां पे पहुंचने के लिए पहले लिखना भी तो चाहिए कोई, तो उसके लिए मेहनत करना चाहिए। वचन तिथं पोहोचण्यासाठी त्यांना समजण्यासारखं भाषेमध्ये पोहोचलं तर पाहिजे. आमीन। आज हमारे पूरे वर्ल्ड में 800 करोड़ से ज्यादा लोग है करके। पूर्ण या जगामध्ये 800 करोड पेक्षा जास्त लोक आहेत. सोचो उसमें से थोड़े लोग मिलके अगर 2000 10,000 लोग मिलके भी ये 2000 में कर सकते हैं ना। बघा 10,000 माणसं मिळून देखील त्या 2000 भाषेमध्ये ट्रान्सलेट करू शकतात. मेरे कुछ मित्र है आज जो ट्राइबल एरिया में आज भी उन लोग भाषांतर के लिए प्रयत्न कर रहे हैं करके। बघा पास्टरांचे जे काही मित्र आहेत जे भाषांतर करण्याच्या याच्यामध्ये प्रोसेसमध्ये आहेत. वो 15 साल उनको उधर इन्वेस्ट है।
सिर्फ उनको लैंग्वेज पहला सीखने में, बाद में उसको लिखने में करके। आणि त्यांचं जवळजवळ 15 वर्ष तिथं त्यांनी तिथंच ते पहिला लँग्वेज शिकण्यामध्ये घालवणार आहे। आमीन। इसीलिए देखिए बाइबल जब आपके हाथ में आया तो इसे साधारण ना समझिएगा। त्यामुळे बायबल पवित्र शास्त्र तुमच्या जेव्हा हातामध्ये येईल त्यावेळी तुम्ही याला साधारण न समजू नये। आमीन। और ये हो गई थोड़ी बहुत आपको बाइबल किस तरह बनाया, कितने सारे लैंग्वेज में, बाइबल क्या है, बाइबल को किसने मेहनत किया, कितना मेहनत किया, कब इसे बनाया गया, ये सारी थोड़ी सी इंफॉर्मेशन मैंने आपके साथ में बताया। आज आपण म्हणजे आतापर्यंत जे तुम्हाला सांगितलं जे काय पवित्र शास्त्राची ओळख, पवित्र शास्त्राचं जे टप्पे असतील किंवा त्याला एकत्रीकरण करणं मला किंवा त्याच्या अध्याय वचन कसं पडलं, या सगळ्या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या। आमीन। और ये अगली चीज हम देखने जाएंगे, ये आपने पहले भी आपको पता है, बाइबल जो जुना करार है उसे कैसा विभाजन किया गया करके। जे जुना करार आहे बायबल मधला त्याचं वर्गीकरण कसं केलेलं आहे हे आता आपण शिकायचं आहे। आमीन। और ये जुने करार में कितने पुस्तक है? बघा जुन्या करारामध्ये एकूण किती पुस्तक आहेत? कितने हैं? हाँ किती कितने किती किती 39 कितने पुस्तक है? 39 39 पुस्तकें है करके। जुन्या करारामध्ये एकूण 39 पुस्तक आहेत। आमीन। इसे कैसे विभाग किया गया पता है आपको? आणि ह्याचं वर्गीकरण कसं केलेलं माहिती आहे? आमीन। जो क्रिश्चियन लोग हैं, जो यीशु मसीह के आमीन अनुकरण करने वाले लोग हैं करके, बघा जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांनी जे जे वर्गीकरण केलेलं आहे ते एक वेगळं आहे। आमीन। उन्होंने पहले 5 पुस्तकों को नियमों का पुस्तक कहा गया। बघा त्यांनी पहिल्या 5 पुस्तकांना नियमांचं पुस्तक म्हटलेलं आहे। उसके बाद वाले पुस्तकों को इतिहास के पुस्तक कहा गया है करके, एस्तर तक को इतिहास के पुस्तक कहा गया करके। त्याच्यानंतर इतिहासाचं जे पुस्तक आहे त्याला म्हणजे इतिहासाची पुस्तकं यहोशुआ ते एस्तेर पर्यंत सांगितलेलं आहे। उसके बाद में कविता या ज्ञान की पुस्तकें कहा गया है करके। आणि त्याच्यानंतर जो तिसरा आहे ते कविता किंवा ज्ञानाचं पुस्तक जे वो योग से लेकर गीता रत्न तक है करके। ते जे तिसरं जे कविता किंवा ज्ञानाचं पुस्तक आहे ते योग ते गीता रत्न पर्यंत। हमें श्रेष्ठ गीत जिसे हम कहते हैं, हिंदीमध्ये ज्या प्रकारे श्रेष्ठ गीत म्हणण्यात येतं, आमीन, इसे उसे ये कहा गया करके। तिथं योग ते गीता रत्न पर्यंत। आमीन। उसके बाद वाले जितने भी वचन हैं वो एशिया से लेकर नीचे तक को मलाकी तक को उससे कहा गया है भविष्यवक्ता की किताब करके। आणि यशाया पासून ते मलाकी पर्यंत जी काही पुस्तकं उरलेली आहेत त्या सगळ्यांना भविष्यवक्त्यांची पुस्तक असं म्हणण्यात आलं। 4 इसमें इसको विभाग किया गया करके क्रिश्चियन लोगों ने। मी पुन्हापासून सांगत आहे की जुन्या कराराचं वर्गीकरण कसं करण्यात आलेलं आहे पहले नियम, पहिला जे आहे नियमांची पुस्तकं, उसके बाद में इतिहास की पुस्तकें, त्याच्यानंतर इतिहासाची पुस्तकं, आमीन, तीसरा कविताएं की या ज्ञान की पुस्तक, कविता किंवा ज्ञानाची पुस्तके, और चौथा है भविष्यवक्ता की पुस्तक। आणि चौथं जे आहे ते म्हणजे भविष्यवक्त्यांची पुस्तके। अभी ये हिब्रू जो यहूदी लोग हैं उससे इसका विभाजन कैसे करते हैं करके। मी ज्या प्रकारे म्हटलं की ख्रिस्ती लोकांनी जसं वर्गीकरण केलेलं आहे तसंच यहूदी लोकांनी या बायबलचं वर्गीकरण केलेलं आहे। आमीन। यहूदी लोग किस प्रकार कहते हैं, इन्होंने ऐसा किया है, पहले 5 पुस्तकों ये लोग तोरा कहते हैं। पहिल्या जे आपण 5 पुस्तकांना ते यहूदी लोक तोरा असं म्हणतात। उसके बाद में ये लोग नेभिम करके एक विभाग करते हैं करके। त्याच्यानंतर नेभिम हा एक भाग आहे। आमीन। आप अगर आपके पास में पेपर आया तो उसमें लिखा गया नेभिम करके लिखा गया करके। जर तुमच्याकडे असं नोट्स आलेलं असेल तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जुन्या कराराचे वर्गीकरण त्याच्यामध्ये आहे की यहूदी वर्गीकरण कसं केलेलं आहे। त्याच्यामध्ये पहिला आहे तोरा। उसके बाद में है वो पहले 5 पुस्तकें को तोरा कहा गया करके। बघा तिथं असलेलं आहे की तोरा उत्पत्ती ते अनुवाद म्हणजे पहिल्या 5 पुस्तकांना तोरा असं म्हटलेलं आहे। उसके बाद में नेभिम करके उसको भविष्यवक्ता की पुस्तकें कहा गया करके। त्याच्यानंतर नेभिम हा एक असं म्हटलेलं आहे, त्याच्या एक भविष्यवक्त्यांची पुस्तक आपण म्हणू शकतो। आमीन। वो नाम अभी हम पढ़ेंगे जो उसको भविष्यवक्ता की पुस्तकों को कहा गया, वो नाम जरा पढ़ लीजिए। जे नेभिम म्हणजे जे भविष्यवक्त्यांची पुस्तक आहेत त्या पुस्तकांची नावं अशी आहेत: यहोशुआ, शास्ते, पहिले शमूएल, दुसरे राजे, पहिले शमूएल ते दुसरे राजे, यशाया, यिर्मया, हिजकेल, होशे ते मलाकी। हमें ये सारे पुस्तकों को नेभिम जो उसको भविष्यवक्ता का कहा गया करके। आता जी आम्ही पुस्तकं वाचली त्याला नेभिम असं म्हटलं झालेलं आहे। उसके बाद वाले पुस्तकों को इन लोग ने पहला तोरा कहा, दूसरा नेभिम कहा, तीसरे भाग को इन लोग केतुबिम कहते थे करके। पहिल्या पुस्तकाला म्हणजे पहिल्या विभागाला त्यांनी तोरा म्हटलं, दुसऱ्या पुस्तकाला त्यांनी नेभिम म्हटलं आणि तिसऱ्या विभागाला केतुबिम म्हटलं। आमीन। केतुबिम का मतलब है लिखना, लिखावट वाली, लिखे हुए पुस्तक। आणि केतुबिम हे राइटिंग्स। केतुबिम ह्या म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की असं कोणीतरी लिहिलेलं।
इसे उस विभाग में कुछ पुस्तकों के नाम मैंने उस आपके पेज में लिखा गया है करके। आणि तुमच्या त्या नोट्स मध्ये लिहिलेले आहेत बघा केतुबीम ह्या विभागामध्ये कुठली कुठली पुस्तकं येतात. आमीन, वो जरा पढ़ लेंगे हम करके। हाँ। रूत, हाँ एस्तेर, हाँ पहिले व दुसरे इतिहास, इयोब, ते गीतारत्न, एज्रा, विलापगीत। आमीन, ये पुस्तकों को केवल राइटिंग्स कहा गया, ये लिखी गई पुस्तकें कहा गया। आणि बघा ह्या पुस्तकांना लिहिलेली पुस्तक असं म्हटलेलं आहे. हमें देखिए, जब क्रिश्चियन लोगों को जो हमारे पास में जो बाइबल पहुंचा है उसमें हम पहले नियम कहते हैं, फिर इतिहास कहते हैं, कविता के पुस्तक और भविष्यवक्ता के पुस्तक कहते बघा हैं। आपल्याकडे जेव्हा बायबल पोहोचलं तेव्हा ख्रिस्ती लोकांनी त्याचं 4 विभागामध्ये वर्गीकरण केलं. पहिलं नियमाची पुस्तकं, दुसरं इतिहासाची पुस्तकं, तिसरं कवितांची पुस्तकं आणि चौथं जे आहे भविष्यवक्तांची पुस्तके. आमीन। यहूदी लोग किस तरह करते थे, पहले तोरा को रखते, फिर भविष्यवक्ता को रखते, उसके बाद में राइटिंग्स को रखते हैं करके। बघा पण यहूदी लोकांनी वेगळं वर्गीकरण केलं होतं की त्यांनी पहिला जे तोरा ठेवतात, त्याच्यानंतर कवितांची पुस्तकं, त्याच्यानंतर भविष्यवक्तांची पुस्तकं आणि त्याच्यानंतर जे आहे ते ज्यांनी लिखाण केलेले त्या लिखाणाची एक पुस्तकं. आमीन, ये हो गया विभाग करने वाला जो जुना करार का था करके। आणि ते विभाग होता जुन्या कराराचं वर्गीकरण. आमीन। अभी नए करार में कैसे उसको अलग किया गया करके, आता आपण ज्या प्रकारे पाहिले की जुन्या कराराचं वर्गीकरण केलेलं आहे, आता नवीन कराराचं वर्गीकरण कसं करण्यात येत आहे. आमीन। नए करार में कितने पुस्तकें हैं? नव्या करारामध्ये किती पुस्तक आहेत? 27। कितना है? 27. 27। जुने करार में 39, नए करार में 27 पुस्तकें हैं। बघा जुन्या करारामध्ये 39 पुस्तकं, नव्या करारामध्ये 27 पुस्तक आहेत. हमें पहले 4 पुस्तक को सुसमाचार कहा गया करके, पहिल्या 4 पुस्तकांना शुभवर्तमानाची पुस्तकं असं म्हटले झाले. और 5वीं पुस्तक जो प्रेरितों का काम है उसे इतिहास का पुस्तक कहा गया है। नव्या करारामधलं जे 5वं पुस्तक आहे प्रेषितांची कृत्ये, त्याला इतिहासाचं पुस्तक म्हणण्यात आलेलं आहे. उसके बाद में हम देखते हैं प्रेरित पौल के पत्र है जो रोम से लेकर फिलोमोन तक के पत्र को कहा गया करके। तिसरा जे वर्गीकरण त्याच्यामध्ये केलेलं आहे ते म्हणजे पौलाचे जे त्याच्यामध्ये सगळे पत्र आहेत ते रोमकरास पत्र, ते फिलोमोनला पत्र इथपर्यंत. आमीन। उसके बाद में विविध लेखकों का पत्र हम देखते हैं, इब्रानियों के पत्र से लेकर यहूदा के पत्र। त्याच्यानंतर चौथं जे वर्गीकरण आहे ते म्हणजे विविध लेखकांची पत्र आहे. त्याच्यामध्ये खूप सारे पौल असतील किंवा वेगवेगळे लेखक असतील. त्याच्यामध्ये इब्री लोकास पत्र, ते यहूदाचे पत्र मध्ये लिहिण्यात आलेला आहे. और 5वां भाग है करके वो भविष्यवाणी की पुस्तक, वो आखिरी पुस्तक है, वो उसे कहा गया है प्रकटीकरण प्रकाशित वाक्य करके. आणि 5वां जे वर्गीकरण ते म्हणजे भविष्यवाणीचं पुस्तक, त्याच्यामध्ये एक पुस्तक येते ते म्हणजे प्रकटीकरण. आमीन। ये वाला भाग हम संडे स्कूल में हमारे बच्चों को सिखाते हैं आणि हे भाग आम्ही संडे स्कूलच्या मुलांना शिकवतोय. आमीन। अभी हम वही सीख रहे हैं कि नहीं? आणि त्याच्यामुळे आता तेच रिसेंटली तेच शिकत आहे. आमीन। ये इस बाइबल में का एक मेन भाग आज आप सीख रहे हो करके। बाइबल मधला सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे तो तुम्ही शिकत आहे. आमीन। जब हम पढ़ते वक्त इसमें बहुत सारे डिटेल में पढ़ने के लिए है, परंतु इस छोटे से समय में हम इसमें से इतना हमने सीखे है करके। बघा शिकण्यासाठी तसं म्हणायला गेलं तर डीप मध्ये खूप आहे, पण एक जे वरवरच आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. इसीलिए जो मैंने नोट दिया है इसे आप घर पर जाकर मेहनत किए हैं, मैंने भी किया है, बेटे ने भी किया है, हमने बहुत मेहनत किया है. ह्यामुळे नोट्स मध्ये खूप मेहनत केलेली आहे, तर तुम्ही घरी जाऊन व्यवस्थित वाचा. इसमें आपको और भी ज्ञान आपको रिवीजन हो जाएगा करके. आणि हे जेव्हा तुम्ही वाचाल त्याच्यामध्ये तुम्हाला रिवीजन होऊन जाईल. आमीन. इसके बाद में हम एक पुस्तक लेकर मैं समाप्त कर दूंगा करके. त्याच्यानंतर आपण नव्या जुन्या करारामधलं पहिलं पुस्तक घेऊन मी क्लास थांबवू इच्छित आहे. पहला पुस्तक बाइबल में का क्या है करके? जुन्या करारामधलं पहिलं पुस्तक उत्पत्ती. अरे जुन्या करारामधलं पहिलं पुस्तक कोणतं आहे? उत्पत्ती. नए करार में मत्तई. आणि नवीन करारामध्ये पहिलं पुस्तक आहे मत्तई. ठीक है, तो ये उत्पत्ति की पुस्तक के बारे में हम पहले कुछ जानकारी देंगे. आज आपण जुन्या करारामधलं पहिलं पुस्तक आहे उत्पत्ती, त्याच्याविषयी काही शिकायचं आहे. देखो, उत्पत्ति का जो किताब है हम जानते हैं, इसका लेखक हम मूसा है करके हम सब जानते हैं. आपल्या सर्वांना माहित आहे की उत्पत्ती हे पुस्तक कोणी लिहिलं आहे, तर मोशेने हे पुस्तक लिहिलेलं आहे. पहले 5 पुस्तक उत्पत्ति से लेकर अनुवाद तक, उत्पत्ति से लेकर
अनुवाद तक के पुस्तके मोशे ने लिखा है करके। आपल्याला ज्या प्रकारे माहिती आहे की उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना, अनुवाद हे 5 पुस्तकं मोशेने लिहिलेले आहेत। देखिए इसमें कोई डाउट नहीं है करके, बघा याच्यामध्ये काही शंका नाही आहे। कई जगह पे लिखा गया है, जो अगर हम व्यवस्था विवरण के 31 अनुवाद का 31 का 9 पढ़ेंगे तो वहां पे लिखा गया है करके कि इसका लेखक मूसा ही है करके। बघा अनुवाद 31 अध्याय त्याचं 9वं वचन जर तुम्ही वाचाल तर त्याच्यामध्ये लिहिलेले आहे की पहिली 5 पुस्तकं मोशेने लिहिलेले आहेत। साथ ही साथ में प्रेरितों के काम में नए करार के 7 के 37 और 38 में भी देखोगे तो वहां पे भी लिखा गया है कि ये जो पुस्तकें हैं मूसा ने लिखा है करके। आणि प्रेषितांची कृत्ये 7वा अध्याय 37 आणि 38 वचन जर तुम्ही वाचाल तर त्याच्यामध्ये देखील असं लिहिलेलं आहे की ती पहिली 5 पुस्तकं मोशेने लिहिलेले आहेत। देखिए मूसा को है ना पहले ऐसे वेद पंडित कहते हैं करके, मोशे विषयी वेद पंडित असं म्हणतात कि उसकी माँ ने उसको बहुत सारी जानकारी दिया था करके। बघा त्याच्या आईने खूप सारी माहिती त्याला सांगितली होती। मैंने इसके बोला बाइबल कैसे मिला, तोंडी रीति से मिला करके मैंने आपको पहले बताया था ना। ज्या प्रकारे सांगितलं की बायबल कसं प्रकारे म्हणजे इतरांपर्यंत पोहोचवण्यात आलं ते म्हणजे आपला पहिला मुद्दा होता की तोंडीरित्या इतरांपर्यंत पोहोचवण्यात आलं। तो मूसा की माँ ने कुछ जानकारी उसके पास में जो थी वो उसके बेटे मूसा को दे दिया था करके। म्हणून मी या प्रकारे सांगत आहे की मोशेच्या आईनं खूप सारी माहिती मोशेला दिली और सबसे ज्यादा जानकारी, जो पहली जानकारी पूरा जानकारी दिया था वो जब सीनाई पर्वत में 40 दिन और 40 रात वहां पे था, परमेश्वर ने उसे सारी बातें उत्पत्ति की शुरुआत से लेकर पूरी बातें उसे बताना शुरू किया। आणि जे मोशेच्या आईनं जे काही त्याला सांगितले त्याच्यानंतर सिनाई पर्वतावर जेव्हा तो 40 दिवस 40 रात्र होता त्यावेळी परमेश्वरानं काही म्हणजे उत्पत्ती सुरुवातीपासून आदमापासून ते आतापर्यंत सगळे काही त्याला सांगण्यात आलं। हाँ बोलो बेटा। कौन से मतलब जिधर इजिप्ट में था या फारूकी बहन को वैसा पूछ रहा है। की माँ मोशे की खुद की माँ ने उसको खुद की माँ ने अगर आप देखोगे तो, क्योंकि फरोख को बेटी लेकर गई थी, हाँ। पर उसको दूध पिलाने के लिए किसको बुलाया था? फारूक, हाँ मोशे के असली मूसे की माँ वहीं पे गई ना, तो उसकी माँ ने कई सारी जानकारी उसको उसके बचपन में उसको दे दिया था करके। अशा प्रकारे मोशेच्या त्याच्या आईनं खूप साऱ्या गोष्टी त्याला जेव्हा म्हणजे त्या फारोच्या मुलगीनं जेव्हा बाळाला दूध पाजण्यासाठी एक आई बोलवली होती त्यावेळी तिनं सगळं काही म्हणजे ती येत होती त्यावेळी सगळं काही माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवत होती। परंतु खरी माहिती, सच्ची माहिती परमेश्वर ने दिया था। पण खरोखर त्याच्यापर्यंत काही माहिती कोणी परमेश्वरानंच दिली होती। आमीन। अगर आप कोई आपको पूछेगा तो जरूर बताना, परमेश्वर ने मूसा को उत्पत्ति से लेकर सारी बातें बताया था जब वो 40 दिन और रात परमेश्वर के साथ में सीनाई पर्वत पर था करके। जेव्हा 40 दिवस आणि 40 रात्र मोशे सिनाई पर्वतावर होता त्यावेळी परमेश्वरानं आदामापासून ते आतापर्यंत सगळ्या काही घटना किंवा माहिती त्याला सांगितली। आमीन। ये उत्पत्ति की किताब आप पिछले साल भी सीखे हो, पर मैं वापस आपको ये सिखा रहा हूँ। उत्पत्तीचं पुस्तक तुम्ही मागल्या वेळी देखील शिकलेला आणि यावेळी पुन्हा मी शिकवत आहे। हमें जब जोशी पास्टर आए थे उन्होंने भी आपको यही सिखाया था। जेव्हा इंदू जोशी पास्टर आले होते त्यावेळी देखील तुम्हाला उत्पत्तीचं पुस्तक सांगितलं होतं। परंतु कितने लोगों को याद रहेगा मेरे को नहीं पता। पण किती लोकांनी आठवण असेल हे मला माहित नाही। आमीन। इसीलिए दोबारा आपको नोट देकर मैं आपको और सिखाना चाहता त्यामुळे हूँ। पुन्हा एकदा मी तुमच्यापर्यंत नोट्स पोहोचवून तुम्हाला पुन्हा सांगू इच्छित आहे। आमीन। ये अभी उत्पत्ति का ये टाइटल, ये उसको शीर्षक ऐसे क्यों दिया गया करके? उत्पत्तीचं हे शीर्षक त्याला कसं मिळालं? अगर आप देखोगे ना तो जब यहूदी लोग पुस्तक लिखते थे, यहूदी लोक जेव्हा पुस्तकं लिहायची उसके पुस्तक का पहला शब्द वो टाइटल बन जाता था करके। यहूदी लोकांचे जे काही पुस्तक ते लिहायचे त्याचा जो पहिला शब्द आहे तोच शब्द घेऊन ते जे लिहिलेलं आहे त्याचं टायटल म्हणजे शीर्षक व्हायचं। इस संसार में मनुष्य, आणि पृथ्वीवरील मनुष्य, उसके बाद में आदाम की वंशावली, त्याच्यानंतर आदामाचं वंशज, उसके बाद में नोहा के वंश, नोहाचे वंशज, उसके बाद में आता है नोहा के संतान के वंश, आणि नोहाच्या मुलांची वंशावळी, उसके बाद में शेम के वंशावली वहां पे लिखी गई है आणि करके। त्याच्यानंतर शेमचं जे वंशावळी आहे ती लिहिण्यात आले। अगर आप सचमुच देखोगे ना इसमें जरा बघा ह्या 1 ते 11 अध्याय जर तुम्ही व्यवस्थित बघाल, ये पूरा, ये बाइबल में अगर आप उत्पत्ति के पूरा अध्याय को जब आप देखोगे ना, आणि उत्पत्ती मधले पूर्ण अध्याय जर तुम्ही बघाल, हमें 10 बार
जनरेशन के बारे में वंशावली के बारे में लिखा गया है करके। 10 वेळेला त्या वंशावळीविषयी लिहिलेलं आहे आमीन, किस चीज का जनरेशन हुआ था करके, आणि कोणत्या गोष्टीचं वंशावळी होती म्हणून। ये हमें 10 बार इसको हम देखते हैं करके, आणि याला 10 वेळा आपण बायबलमध्ये बघतोय। आमीन। पहले भाग में हम 11 के 26 तक हम देखते करके, शेम के वंशावली तक हम देखते करके। बघा ज्या प्रकारे इतिहास पूर्वकालीन ह्या भागामध्ये आपण 6वा पॉइंट बघितला की शेमचे वंशज जे 11व्या अध्यायामध्ये आहे। आमीन। उसके बाद में जो विभाग है 11 का 27 से लेकर आखिरी वचन तक इस किताब की, आणि उत्पत्तीचा जो भाग दुसरा आहे त्याच्यामध्ये 11वा अध्याय 27व्या वचनापासून ते म्हणजे उत्पत्तीचा शेवटचा अध्याय 50वा अध्याय त्याच्या 26व्या वचनापर्यंत, इसमें 4 लोगों की वंशावली है करके। इथं 4 लोकांची वंशावळी आहे। पहला अब्राहम का पिता 13 उसकी वंशावली लिखी गई है। अब्रामाचा जो पिता आहे 13 त्याची वंशावळी। दूसरा अब्राहम की वंशावली है। दुसरा आहे अब्रामाची वंशावळी। तीसरा इसहाक की वंशावली। तिसरा जे इसाकाची वंशावळी। और चौथा है याकूब की वंश। आणि चौथा आहे जो याकोबाचे वंशज। आमीन। इससे ये किताब पूरी तरह से खत्म हो जाता है। आणि ह्याच वंशावळीने हे पुस्तक संपते। आमीन। परंतु ऐसे बोलने में कितना आसान है ना, इनके सारे वंशावली में किताब खत्म हो गई करके। आणि असं म्हणण्यात किती सोपं जाते बघा की या 4 माणसांच्या वंशावळीमध्ये हे पुस्तक संपतंय। आमीन। परंतु पहले 11 अध्यायों में क्या क्या है करके, पण पहिला 11 अध्यायांमध्ये काय आहे? आमीन। पहले 11 अध्याय में परमेश्वर की सृष्टि, बघा पहिल्या 11 अध्यायांमध्ये पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे परमेश्वराने केलेली निर्मिती। आमीन। दूसरा जो पाप में गिर गए करके, आणि दुसरा जो आहे पृथ्वीवरील मनुष्य आणि त्याच्या म्हणजे पापामध्ये पडतात ते। तीसरा एक बड़ा जल प्रलय आया था करके, आणि तिसरं जे आहे ते म्हणजे एक जलप्रलय आला होता। चौथा बाबेल का टावर, जो बाबेल की जो बुर्ज थी उसको बनाया गया करके, आणि चौथं जे आहे जो बाबेलचा बुरुज असं म्हणण्यात येतोय। आमीन। ये कुछ चीजें हम पहले 11 अध्याय में हम देखते हैं। आणि पहिल्या 11 अध्यायांमध्ये ह्या सर्व गोष्टी आपण पाहत आहे। आमीन। उसके बाद वाले अध्याय में अध्याय 12 से लेकर 50 तक, आणि अध्याय 11वा ते 27 म्हणजे 12व्या अध्यायापासून ते 50व्या अध्यायापर्यंत 4 लोग इंपॉर्टेंट है। त्याच्यामध्ये 4 व्यक्ती महत्वाचे आहेत। आमीन। अब्राहम, इसहाक, याकूब, योसेफ, ये 4 के ऊपर पूरी कहानी है करके। आणि उत्पत्ती 11वा अध्याय 27 म्हणजे 12व्या अध्यायापासून ते 50व्या अध्यायापर्यंत अब्राम, इसाक, याकूब आणि जो अब्रामाचा वडील होता 13, ह्या 4 व्यक्तींवरच हे पूर्ण बायबल पूर्ण ती उत्पत्तीचं पुस्तक आधारित आहे। आमीन। इस बाइबल में 3 हम देखते भूगोल का भी एक भाग हम देखते करके। बघा ह्या बायबलमध्ये किंवा या उत्पत्ती पुस्तकामध्ये भूगोल विषय म्हणजे आपलं जे नकाशा आहे त्याच्याविषयी देखील आपण पाहतोय। पहले 11 अध्याय में पूरा संसार उसमें आता है करके। बघा पहिल्या 11 अध्यायांमध्ये पूर्ण जगाची माहिती किंवा जगाचा जो भौगोलिक नकाशा आहे तो आपल्याला सांगण्यात आलेला आहे। आमीन। दूसरा कनान देश के राज्य के बारे में है करके। आणि दुसरा जो नकाशा सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे कनान देशाचा। आमीन। तीसरा मिस्र देश के बारे में लिखा गया करके। आणि तिसरा जो आहे तो मिस्र देशाचा नकाशा एक सांगण्यात आलेला आहे। आमीन। ये 3 चीजों में ये उत्पत्ति की किताब लिखी गई है करके। आणि या 3 म्हणजे त्या भौगोलिक नकाशांमध्ये ते उत्पत्तीचे पुस्तक समावलेलं आहे। आमीन। इसमें पहले जो पुस्तक है 11 अध्याय 1 से लेकर 11 अध्याय तक, बघा उत्पत्तीचा पहिला अध्याय 1 ते 11 उत्पत्तीचा 1 ते 11 अध्याय। ये कितना साल का है पूरा मालूम है आपको, कितना साल यहाँ पे लिया गया करके? बघा तुम्हाला माहिती आहे उत्पत्ती पहिला अध्याय ते 11वा अध्याय किती वर्ष घेतलं त्यानं? 2000 साल उसमें कवर हो गया पूरा, 2000 साल। आणि जवळजवळ 2000 वर्ष त्यानं घेतलेले आहेत। आमीन। उसके बाद में 12 से लेकर 36 तक अगर आप देखोगे तो, आणि 12 ते 36 पर्यंत हे आपण बघायला गेलं तर आमीन, यहाँ पे करीबन 193 वर्ष यहाँ पे लिया गया करके। आणि 193 वर्ष त्यानं जवळजवळ घेतलेले आहेत। आमीन। उसके बाद वाले लास्ट 14 अध्याय में 93 साल लिए गए करके। आणि 37 म्हणजे शेवटच्या 37 ते 50व्या अध्यायापर्यंत 93 वर्ष घेतलेले आहेत। आमीन। मैंने आपको पेपर में लिखा है, उसको आप जस्ट पढ़ लीजिएगा, आपको बहुत सारी उसमें समझ आ जाएगा करके। आणि शेवटला म्हणजे नोट्स तुमच्याकडे पोहोचले तिथं लिहिलं आहे बघा 1 ते 50 अध्यायांमध्ये लागलेला वेळ, त्याच्यामध्ये पहिला जो 1 ते 11 अध्याय त्याच्यामध्ये आपल्याला जवळजवळ 200 वर्ष लागली। 2000 2000 वर्ष लागली। त्याच्यानंतर 11 ते 36व्या अध्यायामध्ये
90 वर्ष लागली. त्याच्यानंतर तिसरं जे आहे शेवटचं 36 ते 50 अध्यायांमध्ये एकूण 93 वर्ष लागली. आमीन. अभी इसमें हम जानते हैं करके इतने साल पुरानी किताब है करके ये करके. आणि एवढी जुनी ती एक पुस्तक आहे. आमीन. यीशु मसीह के जन्म के 4000 साल पहले ये पहले 4 अध्याय पहले 11 अध्याय के विषय में लिखा गया करके. आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदरचं हे म्हणजे जे पुस्तक आहे 4000 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे. आमीन. तो ये आज यीशु मसीह को स्वर्ग में जाकर 2000 साल से ज्यादा करीबन 2000 साल हो गए करके. आणि आज येशूला स्वर्गामध्ये जाऊन जवळ 2000 वर्ष कंप्लीट झालेले. 4000 वो आज का अब 2000 मिला के देखोगे 6000 साल से भी ज्यादा पुराना ये पवित्र शास्त्र आज आपके और मेरे पास में है करके. येशू ख्रिस्तानंतरची आतापर्यंतची 2000 आणि येशू ख्रिस्तापूर्वीचं जे परमेश्वराने सृष्टी केली ते 4000 म्हणजे जवळजवळ 6000 वर्षापासून हे पुस्तक म्हणजे हे त्याच्या पूर्वीचं पण पुस्तक आहे. आमीन. ये पुस्तक के अंदर परमेश्वर का आमीन बहुत बड़ा एक हाथ है. और परमेश्वर के अगर इस उत्पत्ति में से अगर परमेश्वर करके शब्द आप निकाल दोगे तो जर बघा उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये परमेश्वर हा शब्द किंवा परमेश्वरालाच काढून टाकलं तर एक वर्ड निकाल दीजिएगा. परमेश्वर करके शब्द आप निकाल दीजिएगा. बघा पूर्ण उत्पत्तीच्या पुस्तकामधनं परमेश्वर किंवा देव हे शब्द काढून टाका. तो कैसा आप बाइबल पढ़ोगे? जर तुम्ही बायबल तर कसं वाचेल? हमें उत्पत्ति में से सिर्फ बाइबल में से उत्पत्ति में से सिर्फ गॉड परमेश्वर करके शब्द निकाल दो. बघा उत्पत्ती ह्या पुस्तकामधून परमेश्वर किंवा देव हा शब्द काढून टाका. आमीन. आप कैसे पढ़ोगे करके? तर तुम्ही कसं वाचाल? आमीन. पहला अध्याय 1 का 1 जरा निकालो. पहिला अध्याय पहिलं वचन जर वाचा उत्पत्ती. आमीन. उसमें कैसा लिखा है? त्याच्यामध्ये कसं लिहिलं आहे? उसमें से अभी परमेश्वर करके निकाल दो. प्रारंभी आकाश व पृथ्वी उत्पन्न केली. किसने किया? कोणी केली? प्रारंभी आकाश आणि पृथ्वी उत्पन्न केली. अगर ये वर्ड परमेश्वर यहां पर नहीं है तो ये पुस्तक शून्य बन जाता है. केवल एक लेखन बन जाता है करके. आणि जर या उत्पत्तीच्या पुस्तकामधून आपण देवाला काढून टाकलं तर हे उत्पत्तीचं पुस्तक एक असंच लिहिलेलं पुस्तक बनून जाईल. आमीन. इसलिए यहाँ पे परमेश्वर की एक व्यक्तित्व हम देखते करके परमेश्वर हर इसमें हमें करके देख रहे करके. त्याच्यामुळे परमेश्वराच्या व्यक्तित्वाचं महत्व तिथं आपण पाहत आहे. परमेश्वर को हम निर्मिती में हम देखते करके. परमेश्वराला निर्मितीमध्ये आपण पाहतोय. परमेश्वर को हम इतिहास में देखते करके. परमेश्वराला आपण इतिहासामध्ये पाहतोय. आमीन. परमेश्वर को हमारे जरूरतों में हम देखते करके. परमेश्वराला आपल्या पुरवठ्यांमध्ये बघतोय. परमेश्वर को हमारे छुटकारे में हम परमेश्वर को देखते हैं. परमेश्वराला आपण आपल्या सुटकेमध्ये बघतोय. परमेश्वर को मनुष्य के जीवन में परमेश्वर को हम देखते करके. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये परमेश्वराला पाहतोय. आमीन. देखिए ये पुस्तक में परमेश्वर नहीं है तो ये पुस्तक शून्य बन जाएगा करके. या पुस्तकामध्ये जर परमेश्वर नाही आहे तर हे पुस्तक शून्य बनते. आमीन. अरे यहाँ पे जो आखिरी चीज मैं आपको कहना चाहता हूँ आणि करके. जर शेवटचं मी तुम्हाला सांगू इच्छित आहे ते म्हणजे इस पुस्तक में 3 करार बहुत महत्व है करके. ह्या म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जे देवानं दिलेले करार आहेत किंवा देवानं जे दिलेलं वचन आहे ते 3 खूप करार महत्वाचे आहेत. आमीन. पहला करार, पहिला करार जो देवानं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये केला, आदम के साथ में परमेश्वर ने करार किया था. आदामाबरोबर परमेश्वराने करार केला होता. आमीन. 1 का 27 और 3 का 16 उत्पत्ति में लिखा गया करके. आणि ते लिहिलेलं आहे उत्पत्तीचं पुस्तक पहिला अध्याय 27-28 वचन आणि तिसरा अध्याय 16 वचन. आमीन. यहाँ पे परमेश्वर आदम के साथ में करार करता है करके. इथं आदामाबरोबर परमेश्वर एक करार करतोय. दूसरा व्यक्ति है नोहा. त्याच्यानंतर दुसरा जो व्यक्ती आहे तो आहे नोहा, जो 8 के 20 और 21 में लिखा गया करके. आणि तो करार कुठं केलेला आहे तो म्हणजे उत्पत्तीचं पुस्तक 8वां अध्याय 20 आणि 21 वचन. आमीन. यहाँ पे परमेश्वर एक करार करता है नोहा के साथ में कि अभी मैं इस संसार को जल से नष्ट नहीं करूंगा करके कभी. आणि परमेश्वर त्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तिथं नोहाशी असा करार करतोय की मी आता इथून पुढे कधीही मनुष्यावर म्हणजे जलप्रलय आणून मनुष्य जातीला नष्ट करणार नाही. तीसरा व्यक्ति के साथ में करार किया था वो अब्राहम था करके. आणि तिसरा जो व्यक्ती होता तो होता अब्राहम. अब्राहम के साथ में एक करार किया, तू निकल कर बाहर आ, मैं तुझे जातियों का परमेश्वर पिता बनाऊंगा करके. आणि अब्राहमाला एक वचन दिलं होतं की तू माझ्या पाठी मी सांगेल त्या देशात जा म्हणजे मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता करेन. आमीन. जब अब्राहम को बुलाया था ना, जेव्हा अब्राहमाला बोलवण्यात आलं होतं, आमीन, अब्राहम का पिता एक मूर्तिकार बनाने वाला व्यक्ति था. आणि अब्राहमाचे जे वडील होते ते एक मूर्तिकार होते. आमीन. उस व्यक्ति को परमेश्वर ने अपने
पीछे बुलाया करके। आणि अशा व्यक्तीला बोलवलं ज्या व्यक्तीचं वडील मूर्तिकार आहेत। आमीन। वहां पे हम देखते करके परमेश्वर का कार्य किस प्रकार का है संसार के लिए करके। आणि तिथं आपण पाहतोय परमेश्वराचं कार्य कशा प्रकारे देव कार्य करतोय। जुना करार में परमेश्वर ने अपना एक छुटकारा का कार्य हम देखते करके। जुन्या करारामध्ये परमेश्वराने दिलेले एक सुटकेचं कार्य आपण बघतोय। आमीन। वो अब्राहम के साथ में एक वायदा किया था करके, आणि ते एक अब्राहमा बरोबर दिलेला एक तो एक करार होता। आमीन। नए करार में आते यीशु मसीह के द्वारा परमेश्वर ने एक बड़ा वायदा किया था करके। आणि नव्या करारामध्ये जेव्हा आपण येतोय त्यावेळी येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे आपल्याला परमेश्वरानं तो एक करार दिलेला आहे तो आपण पाहतोय। आमीन। और ये परमेश्वर का छुटकारा हम जुना करार में भी देखते, परमेश्वर का छुटकारा हम नए करार में भी देखते हैं करके। परमेश्वराची जी सुटका जी देव आपल्याला देऊ इच्छित आहे ते आपण जुन्या करारामध्ये पण बघतोय आणि नवीन करारामध्ये देखील बघतोय। आमीन। इसीलिए ये उत्पत्ति का किताब का एक छोटा सा एक आउटलाइन मैंने आपके पास पहुंचाया हो करके। आणि अशा प्रकारे आपण उत्पत्ती या पुस्तकाचं काही म्हणजे बाहेरून जे माहिती आहे ते तुम्हाला पोहोचवलेले आहे। आमीन। बाकी आप बाइबल पढ़ोगे तो आपको अधिक से अधिक माहिती उसके अंदर मिलते जाएगा। आणि इथून म्हणजे अजून जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर उत्पत्तीचं पुस्तक तुम्ही नक्की वाचा। आमीन। इसमें से आप इस नोट को जरूर पढ़िएगा करके। आणि याच्यातलं हे नोट्स तुम्ही तर नक्कीच वाचा। आमीन। इसे पढ़कर आप समझने की कोशिश करिएगा करके। आणि हे तुम्ही वाच